नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास विशेष कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक खास गेस्ट आहेत. आपल्यासोबत आहेत प्रुडंट मीडियाचे एडिटर इन चीफ प्रमोद आचार्य. प्रमोद आचार्य हे गोव्याचे एक आघाडीचे पत्रकार आहेत, आघाडीचे राजकीय विश्लेषक आहेत आणि गोव्याच्या आघाडीच्या चॅनलचं नेतृत्व हे ते करतायत. 2 ऑक्टोबर रोजी प्रुडंट मीडियाचा वर्धापन दिन साजरा झाला. 15वा वर्धापन दिन. 15 वर्ष प्रुडंट मीडियाला झालंय. गोव्याचं एक आघाडीचं चॅनल म्हणून प्रुडंट मीडिया प्रस्थापित झालंय. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रुडंट मीडियानं एक सर्वे केला होता आणि मूड ऑफ द पीपल, मूड ऑफ द गोवन, गोयकारांच्या राजकीय मूडचं सर्वेक्षण करून त्यांनी हा सर्वे रिपोर्ट 2 ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित केला होता. सध्या राज्यात राजकारण बरंच तापलंय. त्याच्यात या सर्वे रिपोर्टमुळे आणखीनच मजा यायला लागली आहे, आणखीच इंटरेस्ट वाढू लागलाय. तर हा सर्वे काय म्हणतोय, गोयकरांचा सध्याच्या परिस्थितीत राजकीय मूड काय आहे आणि गोव्यातले आमदार हे कोण किती पाण्यात आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आजच्या या विशेष कार्यक्रमातनं प्रेक्षकासमोर ठेवणार आहोत. प्रमोद, तुझं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात. आपण थेट सर्वेला सुरुवात करूया. हा सर्वे जो तुम्ही केलाय प्रुडंट मीडियानं, हा सर्वे कशा पद्धतीनं करण्यात आलाय, त्याच्यासाठी कोणकोणते निकष तुम्ही राबवले, कशा पद्धतीनं हे सर्वेक्षण केलं, किती लोकांपर्यंत तुम्ही गेलात आणि एकंदरीत या सर्वेक्षणाचं जे काय मेजर ऑब्झर्वेशन्स आहेत त्या संबंधी माहिती पाहिजे. किशोर, कशें आसा की हो आमचो पयलो सर्वे काय न्ही. फाटली 12 वर्सां आमी सर्वे करतात आणि एक टू अवर लक आमचो सर्वे केन्नाच चुकलो ना आणि इट हॅज ऑलवेज बीन बँग ऑन. आणि हाजे फाटले हांव ते सिक्रेट म्हणना, बट डेटा इज गॅदरींग इज ऑल्सो अ सायन्स. येस. आणि जितले बरे डेटा गॅदरींग जाता तितले बरे तुका ताजे निकश मेळटा. आणि डेटा गॅदरींग करतना आमी 2 गजालींचेर भर दितात. गोंया भितर आमच्या 1600 प्लस बूथ आसात. आमचे सॅम्पलिंग हे बूथ वायज जाता. ओके. आमी जनरल कशें वचून रँडम सॅम्पलिंग करनात, आमी बूथ वायज सॅम्पलिंग करता. आणि प्रत्येक बुथाचेर आमी जेन्ना सॅम्पलिंग करतात तेन्ना वेगवेगळ्या स्तरांतले घटक घेतात. ते घटक कशे जाल्यार तातूंत भितर एज, जेंडर, इन्कम, रिलिजन, कास्ट असे 5 ते 6 निकश प्रत्येक बुथाचेर आमी कॅप्चर करतात. आणि त्या निकश कॅप्चर करून आमी मागीर कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाचेर वतात आणि कॉन्स्टिट्युएन्सी लेवला वयल्यान स्टेट लेवलाचेर येतात. हे करतना सगळ्यांत म्हत्वाची गजाल जी असता ती म्हळ्यार क्वेश्चनर. आणि हे क्वेश्चनर तयार करपाक आमी 10 ते 15 दीस तकली फोडटात प्रत्येक खेपे. सो सर्वे आमचो आमी एक गजाल पाळटात की एका आठवड्या भितर कंप्लीट जावपाक जाय. ओके. 1 वीक. कारण वी ऑलवेज से दॅट अ वीक इज अ लॉंग टायम इन पॉलिटिक्स. सो जे फाटली आठवड्या भितर जाल्ले असता आणि ह्या आठवड्या भितर जो लोकांचो मूड असता तातूंत भितर प्रचंड तफावत आसपाक शकता. फॉर एक्झाम्पल ह्याच सर्वेचे सांगता. हो सर्वे आमी 18 ते 25 ह्या काळा भितर केलो. 18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर. आणि 25 सप्टेंबराक आमचें सॅम्पलिंग सोंपलें आणि 26 तारखेक लुइजियनान राजीनामो दिलो. सो हांव जेन्ना म्हणटा की अ वीक इज अ लॉंग टायम इन पॉलिटिक्स, इट इज एक्चुअली अ लॉंग टायम इन पॉलिटिक्स. बरोबर. सो आमचें सॅम्पलिंग 1 डे बिफोर दॅट सोंपलें. आणि जे आमी प्रत्येक खेपेक केलां 7 दिसां भितर त्या टायमार लोकांचो मूड कितें आशिल्लो ही एक गजाल. बूथ वायज सॅम्पलिंग ही दुसरी गजाल. आणि तिसरी गजाल हे क्वेश्चनर. 15 दीस तरी आमी तकली फोडटा त्या क्वेश्चनराचेर, कारण तातूंत भितर इट इज व्हेरी एक्सटेन्सिव्ह आनी एक्सपान्सिव्ह. 2 गजाली आसा. हांव एक सादें उदाहरण दिता की ह्या खेपेची क्वेश्चनर कशें आशिल्लें. एक 2 प्रश्न सांगता. एक प्रश्न आशिल्लो की हू डू यू थिंक विल बी द चीफ मिनिस्टर. हो आमचो क्वेश्चनराच्या एंडाक येता की फुडलो मुख्यमंत्री कोण जातलो अशें तुमकां दिसता. आणि क्वेश्चनराच्या सुरवातीक एक प्रश्न येता, हू शूड बी द चीफ मिनिस्टर. म्हळ्यार कोण मुख्यमंत्री जावचो असं तुमकां दिसता. आमचे जेन्ना आमी एका मतदाराचे एनालिसीस करता तेन्ना हे दोनूय प्रश्न महत्वाचे की कोण मुख्यमंत्री जावचो अशें तुका दिसता
आणि कोण मुख्यमंत्री ऍक्च्युअली जातलो असतो तो दिसता. सो ह्यो दोन वेगवेगळे गजाली आणि अशे त्या क्वेश्चनरा भितर 8 ते 10 प्रश्न आसात ओके जे वेगवेगळ्या निकषांचेर तुमकां अनेक प्रश्न आशिल्लो. जस्ट टू टेल यू की खंयच्याय पक्षान तुमकां स्किमी दिल्यो, स्किमी म्हळ्यार कश्यो लाडली लक्ष्मी दिली, गृह आधार दिली, म्हणून तुम्ही त्या पक्षाक मत मारतले काय कितें. ताजे फाटोफाट अनेक प्रश्न आशिल्लो की खंयच्याय पक्षान तुमकां फुकट गजाली दिल्यो, फुकट लायट दिली, फुकट उदक दिलें, म्हणून तुम्ही त्या पक्षाक मत मारतले काय कितें. ह्या प्रश्ना फाटलो उद्देश ते बीजेपीची गृह आधार आणि किंवा लाडली लक्ष्मी आणि आम आदमी पार्टीची फुकट उदक हे पावर, आता फुकट उदक तर बीजेपीने दिला, बरोबर, हे नाशिल्लें. द आयडिया सेफॉलॉजिकली हांव तुमकां सांगता की व्हाय इट इज अ सायन्स. वॉट वी वॉन्टेड टू अंडरस्टँड इज स्किमी दिता तेन्ना तुज्या हाताक डायरेक्ट पयसो येता, बरोबर, अकाउंटा भितर डायरेक्ट पयसो येता. सो इट इज आउटरायट कॅश. पण जेन्ना तूं फुकट कितें दिता इट्स अ रिबेट. थंय तुज्या हाताक यू गिव दॅट इन कायंड ऑफ कायंड. करेक्ट करेक्ट. सो मतदार खंयच्या गजालीक चड आकर्शीत जाता, कॅश काय कायंड, हे आमकां मेजर करपाचें आशिल्लें. आनी वेदर जे आतां राजकीय पक्ष आमची गजाली मांडटात लोकां मुखार ताजो कितलो प्रभाव एक्चुअली मतदारांचेर पडटा हाचेंय मोजमाप जावचें, हो ताजे फाटलो उद्देश आशिल्लो. अशे त्या क्वेश्चनरा भितर 8 काय 10 सेट आसात जंय आमी सायको एनालिसीस करतात सरकाराची वेगवेगळ्या पावंड्याची आणि मतदाराची. तातूंतल्यान हो डेटा तयार जाता. नंबर 1 सॅम्पलिंग, हे बूथ लेवलाचेर इन डिफरंट कॅटेगरीज. नंबर 2 ताजी एनालिसीस करतना ते क्वेश्चनर तितलेच परफेक्ट आसपाक जाय. आणि नंबर 3 इव्हेंच्युअली तुका सेन्स येवपाक जाय की खरेंच कोण सेफ आणि कोण अनसेफ तो. सो जेन्ना दॅट इज वाय आय सेड की इट इज सायन्स. आणि आमची ल्हान कॉन्स्टिट्युएन्सी, इफ आय हॅव टू गेट दॅट सर्वे रॉंग न्ही, म्हजी सॅम्पलिंग फक्त 10% चुकल्यार पुरो. कारण आमची कॉन्स्टिट्युएन्सी कितें बरोबर, जनरली ऑन अ लार्जर स्केल 25 ते 30 मार्जिन ऑफ एरर कॅन बी 20%, 25%. पण आमच्या ल्हान कॉन्स्टिट्युएन्सी भितर इफ आय गेट दॅट सॅम्पलिंग रॉंग बाय 10%, आय गेट द रिजल्ट रॉंग. येस येस येस. सो म्हजी सॅम्पलिंग इतली परफेक्ट आसची पडटा, ताजी क्वेश्चनर तितली परफेक्ट आसची पडटा, आनी ताजेर केले एनालिसीसय तितलेच थ्रेडबेर आसचे पडटा. म्हणून आमचे क्रॉस टॅब्युलेशन जेन्ना जाता तेन्ना ह्या वेगवेगळ्या प्रश्नांची आणि उत्तरांची क्रॉस टॅब्युलेशन जावन इव्हेंच्युअली प्रत्येक मनीस कोणाक मत दितलो हाजी एनालिसीस जाता. आणि ताजी एक्स्ट्रापोलेशन मागीर कॉन्स्टिट्युएन्सी आणि स्टेट लेवलाचेर जाता. म्हणून प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी भितर बूथ लेवल धरून ते स्टेट लेवल मेरेन आम्ही प्रोजेक्शन्स करपाक शकता. इट इज सायन्स, इट इज आउटरायट सायन्स. हा जो सर्वे आहे तो फक्त इट इज लिमिटेड टू द MLAs इन प्रेझेंट असेंब्ली, 40 MLAs, वेदर दे आर सेफ और अनसेफ, याच्यापुरतीच हा सर्वे मर्यादित आहे. मूड बरोबर. त्याच्यात कुठला पक्ष सत्तेवर येणार, कुठल्या पक्षाला जास्त चान्सेस आहेत, कुठला पक्ष वीक बनत चाललाय, याच्या संदर्भातली माहिती त्याच्यात. ही गजाल आम्ही घडये प्री पोल सर्वे भितर करतो. ओके. कारण प्री पोल सर्वे भितर कशें आसता, प्री पोल सर्वे भितर चित्र स्पष्ट जाल्लें आसता. जशें हांवें तुका सांगलें 25 तारखेक आमचें सॅम्पलिंग सोंपलें, 26 तारखेक लुईझीन गेलो, कोण जितिल्लें. बरोबर. सो व्हेरी फ्रँकली जे काँग्रेसीचें रेटींग आमकां 25 तारखेक मेळ्ळां तेच काँग्रेसीचे रेटींग आमकां 27 तारखेक मेळटलें हाची गॅरंटी ना. बरोबर. कारण तो जर काळ तुवें घेतलो 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर, कितलेशेच लोक वचून काँग्रेसीक जॉईन जाताले. प्रचंड प्रमाणात सामके जॉईनिंग चलिल्ले काँग्रेसीचे. सो काँग्रेसीचो ग्राफ खंय तरी वयर वतालो. सो तो जो ग्राफ आमकां ह्या सर्वे भितर मेळ्ळा तो आयचे घडये मेळ्ळा ताची गॅरंटी ना. ताजे उपरांत ज्यो गजाली घडल्यात गोंयच्या राजकारणा भितर ताणे ते खंय काँग्रेसीचे पर्सेंटेज पॉयंट कितले टक्क्यांनी हल्ल्यात विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग. आमकां आतां जर सर्वे केलो विल बी व्हेरी इंटरेस्टिंग स्टडी, व्हेरी इंटरेस्टिंग डेटा. पूण ह्या खातीर आमी प्रोजेक्शन सीट शेअर आणि वोट शेअराची करतात. प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या पद्धतीनं सर्वेक्षण करतात, त्यांच्याही तेही खाजगी एजन्सीना या सर्वेक्षणासाठी कामाला लावतात. परंतु तो जो रिपोर्ट आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा तो रिपोर्ट कधीच पब्लिक होत नाही. ते आपल्या पद्धतीनं त्या रिपोर्टचा अभ्यास करतात आणि त्या पद्धतीने खूपदा ते सांगतात की तुमचो रिपोर्ट सारको आशिल्लो आमचो नाशिल्लो म्हणून. आमचो सर्वे ताजे फाटलें कारण आहा किशोर, आमी जेन्ना सर्वे करतात हांव केन्नाच खंयच्याच आमचो जो भुरगो
वता फिल्डार तो केन्ना तुजें नांव किंवा फोन नंबर घेना. ओके. तो तुजो आपलो मोबायल काडटा आनी त्या मनशा कडेन वोटरा कडेन दिता आनी तुका जाय ते तूं भर. ओके. आमी तुजे कडेन नांव मागनात, आमी तुजे कडेन तुजें ईमेल मागनात, कांयच मागनात, एड्रेस मागनात. आमची अपेक्षा त्या मतदारा कडच्यान एकूच आसता की प्रामाणीकपणान ते क्वेश्चनेर भर आनी तूं जो डेटा भरता इट इज एज सिक्रेट एज युअर वोट. करेक्ट. एब्सोल्युटली. कारण आज जे इतली व्हडली सॅम्पल सायज जी आमी घेतली ती सॅम्पल सायजी भितर कोणी किती भरलां हें म्हाकाय खबर ना. आमी सरळ डिवायस काडून त्या मनशा कडेन दिलो आनी सांगलें की तूं भर आनी भरून सबमीट कर आनी परत दी. सो इवन आमचो फिल्डार जो गेल्लो मनीस आसा ताका खबर ना की आपल्या मुखाल्ल्या मनशान कितें भरलो तो डेटा. अपेक्षा एकच, प्रामाणीकपणान भरात. नाही, ॲब्सोल्युटली. म्हणजे एक म्हणजे सिक्रेसी तुम्ही पाळलेली आहे. या सिक्रेसीमुळे जी व्यक्ती त्या सर्वेक्षणा वेळेला व्यक्त होते ती व्यक्ती ही पूर्णपणे कुठलाही मनात संशय न ठेवता ही व्यक्त होते. त्यामुळे या जे राजकीय पक्षाच्या सर्वे भितर जायना होत नाही. बरोबर. म्हणजे या सर्वेची विश्वासार्हता ही जास्तीत जास्त पद्धतीनं तुम्ही बाळगण्याचा प्रयत्न आणि जो मनीस रिस्पॉन्ड करता ताजे डेटा प्रोटेक्ट जावपा जाय. बरोबर. प्रमोद, मला एक सांग की जनरल ऑब्झर्वेशन्स या सर्वेमध्ये अनेक आहेत. म्हणजे आपण प्रत्येक मतदारसंघ निहाय काय रिझल्ट या सर्वेमध्ये आहे त्याच्याकडे नंतर जाऊया. परंतु जनरल ऑब्झर्वेशन जसं तू आता म्हणाला की मुख्यमंत्री कोण होणार आहे आणि कोण मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे, आपण इथूनच सुरुवात करूया की या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्याच्या संदर्भात जे तुम्ही प्रश्न विचारले होते त्याचा रिझल्ट काय आलाय? सादी गजाल आमी जे आमच्या कार्यक्रमा भितर लास्टाक हांव त्या निकशाचेर पावलो ताजे वयल्यान हांव सुरवात करता की मुख्यमंत्र्यान आतां एक उपक्रम सुरू केला सरकार तुमच्या दारी म्हणून. तो जर तुम्ही मुख्यमंत्री कोण जावचो हाजो जर ग्राफ पळयलो जाल्यार म्हाका अशें दिसपा लागलें प्रकर्शान की विरोधक म्हणटात की सरकार भाजपच्या दारी म्हणून. कारण हू इज किपिंग बीजेपी इन पॉवर जाल्यार ओपोजिशन. हे एक त्या सर्वेंतल्यान बरे रितीन स्पश्ट जालें. आयचे घडयेक म्हाका दिसता आफ्टर लुइजीन फालेरो एंड टीएमसी ते फ्रॅगमेंटेशन आनीक जालां. अशें न्ही की ताजे उपरांत कॉन्सॉलिडेशन जालां, ते फ्रॅगमेंटेशन आनीक जालां. फाल्यां जर काँग्रेस आनीक फुटली ते फ्रॅगमेंटेशन आनीक जातलें. सो तूं जर तो डेटा जर पळयत जाल्यार 25% लोकांनी नंबर वनाचेर आसा प्रमोद सावंत. 25% लोकांनी सांगलां की प्रमोद सावंत मुख्यमंत्री परत जातलो म्हणून. इंटरेस्टिंग पार्ट कसो आसा, इंटरेस्टिंग पार्ट इज तो काँग्रेसीचो ग्राफ जो दिगंबर कामतांचो ग्राफ. जे दिगंबर कामत 18 ते 20% भितर आसा. तो ग्राफ आज किती जाला पोस्ट ज्यो गजाली घडल्यो तातूंत भितर विल बी एन इंटरेस्टिंग टू सी. 3 नंबराचेर इज मनोज परब, जाचेर भयंकर तुगेलो चर्चा जाल्या, वाद जाला. म्हाका खूप जाणांनी प्रश्न विचारले की मुख्यमंत्री म्हणजे मनोज परब किंवा रिव्होल्युशनरी गोवन्सला किती जागा मिळणार, ते किती जागा निवडून येणार हा विषय वेगळा. परंतु थेट मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत मनोज परब या सर्वेक्षणात कशें जाला की जेन्ना तूं तशें लोकांचें जेन्ना हें पळयता इट इज नॉट अ सायंटिफीक वे आय कॅन से इट टुडे. सो हांव अशें सांगना की वॉट विल बी सीट शेअर ऑर वोट शेअर. बिकॉज जे सायंटिफीक आसा ते आमी उलयतले. इट इज नॉट अवर विशफूल थिंकींग. बट मनोज परब आनी आरजीच्या बाबतीत एक सांगता की लोकांक जेन्ना तुमी विचारतात की खंयचें सरकार सत्तेर येतलें तेन्ना आरजीची पर्सेंटेज कांयच ना. खंयचें सरकार येतलें अशें लोकांक दिसता तेन्ना. पूण जेन्ना लोकांक विचारतात तुमी की मुख्यमंत्री पद तुमकां कोणाक पळोवपाक मेळटलें किंवा कोण जातलो असो थंय मनोज परबाचें नांव येता. हाजे फाटलें कारण एकच की आरजी हो आज मेरेन पक्ष ना आनी हाची मतदाराक पुराय जाणीव आसा. पूण जेन्ना मुख्यमंत्री पदाचो विशय येता तेन्ना मनोज परबाचें नांव कित्याक येता बिकॉज तो मतदार सद्याक एक फ्रेश फेस सोदता. जे नॉन काँग्रेस नॉन बीजेपी फेस हे फ्रेश फेस कोण जाल्यार ते फ्रेश फेस काँग्रेस आनी बीजेपी उपरांत जे आसा आज आयच्या घडयेक हे मनोज परबाचे. म्हणून मनोज परबाक ती टक्केवारी मेळटा. पण मनोज परब सरकार स्थापन करतलो काय कितें हे जर लोकांक विचारत जाल्यार ताजेर तुगेलो लोकांचो रिस्पॉन्स बरो ना. पण फेस म्हण लोक कोणाक पळयतात जाल्यार थंय ताका तुगेलो थंय 10 ते 11% मदीं तुका दिश्टी पडटा. भाजपातच अन्य काही नेते आहेत जे मुख्यमंत्र्यासाठी इच्छुक आहेत. अर्थात ते जरी जाहीरपणे व्यक्त होत नसले तरी अशा पद्धतीची चर्चा आहे. अनेक एस्पिरंट्स आहेत ज्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे.
तर असे काही निष्कर्ष किंवा असे काही ऑब्झर्वेशन्स या सर्वेक्षणात आढळून आले की जर प्रमोद सावंत नाही तर दुसरा कुठला नेता भाजपचा जो मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत किंवा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो? किशोर कशें आहा त्याच्यात व्हेरी इंटरेस्टिंग डेटा जो म्हजे कडेन आसा हांगा. तो डेटा कसो की जेन्ना तुमी विचारतात की चेंज इन गव्हर्नमेंट जाल्यार ऑलमोस्ट 65% लोक म्हणटात की चेंज इन गव्हर्नमेंट जाय, पण 35% लोक म्हणटात की चेंज इन गव्हर्नमेंट नाका. हो बीजेपीचो कन्सिस्टंट वोट शेअर. सो एक गजाल आमकां कळटा की बीजेपीचो वोट शेअर आयच्या घडयेक फुटना आनी त्या वोट शेअरान कित्याक फुटचें, कारण दुसरी खंयच्याच वोटेच्यान जरी थंय अस्वस्थता समजा आसली की भायल्यांचे आयात केल्ल्या लिडरांक लागून तो वोट शेअर वतलो खंय, कारण त्या वोट शेअराक आज खंयच्याच एका पर्याया वटेच्यान कन्सॉलिडेशन जाल्लें दिसना एंटी बीजेपी मतांचे. सो जो पक्ष सत्तास्थानी आसा त्या सत्तास्थानी आशिल्ल्या पक्षाच्या मतदारांनी त्या पक्षा पासून पयस कित्याक वचप, हो जो हे आसा सेंटिमेंट आसा तो कन्सिस्टंटली हातूंत भितर दिसता. म्हणून तूं इंटरेस्टिंगली पळय, प्रमोद सावंत 25%, श्रीपाद नाईक 9.5%, आणि मागीर बाकीचे आसा ते ल्हान ल्हान आसात. पण हो जर 25 आणि 9.5 हो अगेन परत न्ही एक वास्ट डिफरन्स आसा, पण दोन्ही जर कॅल्क्युलेट केले परत 35%च जाता. बरोबर. सो सर्वेचो डेटा कितलो कन्सिस्टंट आसा तो जर तुका पळोवपाक जाय जाल्यार दीस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉयंट की श्रीपाद नायक आणि प्रमोद सावंत हांचो दोगी जाणांचो मुख्यमंत्री पदा खातीरचो डेटा जर एकठांय केलो इट एड्स अप टू एक्झॅक्टली द 35%. जो 35% म्हणटा की आपल्याक तुगेलो चेंज इन गव्हर्नमेंट नाका. सो कन्सिस्टन्सी ऑफ डेटा जी आसा सर्वेतली तुका हातूंतल्यान दिश्टी पडटा. पण तुका आनी एक गजाल लक्षात येता की बिकॉज बीजेपीन क्लियरली सांगलां की आमचे नेतृत्व आणि फेस हे म्हणून ताका लागून 25% म्हणजे ऑलमोस्ट 75% ऑफ बीजेपी वोट शेअर इज विथ प्रमोद सावंत. पीपल हॅव एक्सेप्टेड बीजेपी वोट शेअर इज एक्सेप्टेड. बीजेपी वोट शेअर इज एक्सेप्टेड. बीजेपी वोट शेअर इज एक्सेप्टेड. मुख्यमंत्री पदानंतर दुसऱ्या अशा कुठल्या हायलाइट्स आहेत ज्या या सर्वेक्षणात आढळून आलेल्या आहेत? हायलाइट्स म्हळ्यार म्हजे खातीर दोन. एक म्हळ्यार इश्यूंचेर आमी प्रश्न विचारले. थंय जर इश्यूंचेर जर उत्तर पळयलीं जाल्यार ज्या प्रश्नांचेर आमी स्टुडियो भितर बसून प्रचंड चर्चा गदारोळ डिबेट बी करता पळय, दोज इश्यूज वेर इन लिस्ट 5. मग त्यांचं काहीच पडलेलं नाही. हय, लोकांचे मागीर मागीर कोल आसूं तो मागीर CZMP आसूं या स्पेशल स्टेटसा सारखे इश्यू आसूं इन्क्लुडींग ऑनलायन क्लासीसचे दैनंदीन इकॉनॉमी मायनिंग हे टॉप 5 खंयचे जाल्यार टॉप 5 भितर अनएम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट तुगे लोकांच्या तकल्या भितर कितें आसा आनी कोविड हँडलिंग जो बिकॉज ऑफ इट इज सिच्युएशनल. सो एक गजाल तातूंतल्यान कळटा की लोकांक आपल्याक कितें मेळटा हे लोकांचे आमगेले मेन इश्यू. राज्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनांतल्यान ज्या इश्यूंचेर आमी हरशी चर्चा करतात ते लिस्ट इम्पॉर्टंट इश्यू आमच्या मतदाराच्या प्रामाणिक हातूंतल्यान. ताका आपल्याली नोकरी आपल्यालो विकास थंय तुगेलो कोविड हँडलिंग हांव परत म्हणटा की बिकॉज इट इज सिच्युएशनल. हे इश्यूज जे आसात ते इश्यूज ताच्या दृश्टींतल्यान प्रचंड महत्वाचे. सो तो जो लोकांचो हे दिसता दृष्टिकोन दिसता तो तुका ते जे दोन प्रश्न हांवें तुका सांगिल्ले स्किमी वेले आनी फुकट स्किमी वेले तातूंत भितरय तुगेलो सारको रिफ्लेक्ट जाता. थंय बी 55% लोकांनी क्लियरली सांगलां की फुकट दितात किंवा तुम्ही स्किमी दितात म्हणून आमी एका पर्टिक्युलर पक्षाक किंवा उमेदवाराक मतदान करतले म्हणून असं म्हटलंय. हय. सो आमच्या लोकांची एक गजाल सामकी म्हाका क्लियर दिसता. कोण जर कितें फुकट दिता स्किमी दिता किंवा कोण जर फाल्यां तुका गव्हर्नमेंट जॉब प्रॉमिस करता किंवा कोण जर तुका विकासाची गजाली तुजे घरा मुखार रस्तो जाग्यार घालता एक आत्मकेंद्रितता आमच्या मतदारां भितर प्रचंड आसा. नाही 100% आत्मकेंद्रितता ही तर गोंयकरांच्या आमचा आता स्थायी भाव बनत चाललाय. म्हणजे जसं तू आता सांगितलं की मेजर इश्यू आहेत आता लिनियर प्रोजेक्ट म्हणतो आपण कोल प्रोजेक्ट पॉवर ट्रान्समिशन प्रोजेक्ट रेल्वे डबल ट्रॅकिंग हे सगळे जे विषय आहेत. तुका सांगले म्हजे कडेन जो ग्राफ आसा विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. टॉप 5 इश्यूज खंयचे डेव्हलपमेंट ओके अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकऱ्यो रायझिंग प्रायसीस परत स्वताच्याच घराचो पुरतो रांदची कुडीचो प्रश्न करप्शन कारण म्हाका गव्हर्नमेंट ऑफिसांत वता तेन्ना म्हाका पयशे भायर काडचे पडटात हो करप्शनाची डेफिनेशन.
आणि कोविड हँडलिंग लिस्ट इम्पॉर्टंट खंयचे विच इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रायव्हेट फॉरेस्ट ओके CZMP डिफेक्शन्स डिफेक्शन इज लिस्ट इम्पॉर्टंट हय आता 20 आमी टॉपिक दिल्ले 20 दिल्ले 20तले डिफेक्शन 18 नंबराचेर आसा कम्युनलिझम ओके 17चेर आसा कोल 16चेर आसा स्पेशल स्टेटस 15चेर आसा म्हादय 14चेर ऑनलायन क्लासीस 13 नंबराचेर मायनिंग 12 नंबराचेर इकॉनॉमी 11 नंबराचेर भूमिपुत्र बिल 10 नंबराचेर सारकी मदीं आहा मेगा प्रोजेक्ट्स 9 नंबराचेर एज्युकेशन 8 नंबराचेर कसिनो 7 नंबराचेर गार्बेज 6 नंबराचेर सो हे तुगेले टॉप 5 भितर येना टॉप 5 भितर येता कितें कोविड हँडलिंग करप्शन रायझिंग प्रायसीस अनएम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट नाही म्हणजे राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं वागतात त्यांना नेमकी लोकांची नाळ माहित आहे सामकें सामकें एक गजाल एक कन्क्लुजनाचेर पावलो डबल ट्रॅकिंग पडून गेला तांकां व्हडलें एवढी मोठं आंदोलन झाली सरकारला काहीच पडलेलं नाही तांकां सरकारला बरा माहित मतांचेर आहे. परिणाम जावचो ना आणि सगळ्यात महत्वाचं अनएम्प्लॉयमेंट ज्याच्यावरती सरकारनं सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि 10,000 पदं सामकें तो भरतायत. सामको टॉप आपण सुरुवात करूया थेट उत्तर गोव्यातनं तुमच्या तालुक्यात माझ्या पेडणे तालुक्यात पेडणे तालुक्याच्या बाबतीत तुमचा सर्वे खरोखरच इंटरेस्टिंग आहे आणि सध्या जी पेडणेत परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं नेमकं दर्शन हे या सर्वेक्षणातनं आपल्याला दिसून येतं. तर पेडणे तालुक्याचं सर्वेक्षण काय म्हणतं आपण सुरुवातीला मांद्रे घेऊया त्याच्यानंतर पेडणे मतदारसंघ घेऊया. तर मांद्रेत काय पोझिशन आहे? मांद्रेची पोझिशन खूप सोपी आहा थंय दयानंद सोपटे आणि BJP ह्या दोगूय जाणांक लोकांनी ओव्हरवेल्मिंगली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्या खातीर आमी मांद्रे सेफ दवरला. पेडण्या परिस्थिती उलटी आहा उलटी म्हळ्यार कितें की पेडण्या लोकांक प्रचंड राग आसा आमदाराचो आनी लोकांक खंय तरी चेंज इन गव्हर्मेंटूय जाय अशें दिसता. तो चेंज इन गव्हर्मेंट जो आसा तो नेमको एका वेगळे पक्षा वटेच्यान खंयच केंद्रीत जायना बट हो राग जो आसा तो आमदाराचो जाका लागून ते चेंज इन गव्हर्मेंट सोदतात काय फाल्यां आमदार जर कॅन्डिडेट जर बदललो जाल्यार तांगेलो तो राग कमी जातलो विल बी इंटरेस्टिंग टू सी कारण तो जो आमदार आसा तो कॅबिनेटा भितर आसा. सो सरकार म्हूण जेन्ना पळयतात लोक तेन्ना घडये त्या आमदारा कडेन ते सरकार म्हूण पळयतात कारण तो मंत्री आसा. जे बाकीच्या कांय वर्सां मुखार वतले लक्षांत येतले की आमदाराच्या अगेन्स्ट आसा पूण सरकाराच्या भारतीय जनता पक्षाच्या वटेन विरोधी मत ना पण आमदाराच्या अगेन्स्ट आसा जो आमदार कॅबिनेटा भितर ना. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्टिंक्शन की जर तुमचो आमदार कॅबिनेटा भितर आसा आनी त्या आमदारा वटेच्यान नेगेटिव्हिटी आसा जाल्यार लोक त्या मंत्र्याक सरकार म्हणून पळयता काय कितें हातूंतले. बरोबर. आता मांद्रेचाच जर आपण विचार केला तर मांद्रे 2017 साली मुख्यमंत्र्यांचा पराभव करून दयानंद सोपटे विजयी झाले काँग्रेसच्या उमेदवारीवरती. म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती ही पराभूत झाली. दयानंद सोपटे प्रचंड मताधिक्याने त्यावेळेला निवडून आले. त्याच्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यानंतर दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पोटनिवडणूक लढवली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडून आले. परंतु एवढं करून ते मंत्री बनू शकले नाहीत. ती एक नाते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आमदार भाजपचा झाला पण त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. त्याच्यानंतर सध्या आपल्याला माहीतच आहे की माजी मुख्यमंत्री जे आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उघडपणे दावा केलेला आहे की उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे आणि त्यांनी कामालाही जोरदारपणे सुरुवात केलेली आहे. एवढं करून देखील मांद्रे मतदारसंघाच्या लोकांचा कल हा दयानंद सोपटे यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला स्पष्ट या सर्वेक्षणातून दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसची उमेदवारी त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश भारतीय जनताच्या उमेदवारीवरती निवडून येणं यापूर्वी अर्थात सोपटे हे भाजपचेच नेते होते म्हणजे लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे भाजपचे नेते म्हणून हेच या सर्वेक्षणात दिसून येतं. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला पेडणेचे जे सध्या आमदार किंवा मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जे थेट 2/3 मेजॉरिटीनं सरकारात आले निवडणूक वगैरे काय लढवलेली नाही त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं मगोचे आमदार म्हणून ते आता आहेत भाजपचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना म्हणजे प्रतिष्ठेचं पद मिळालेलं आहे.
तरीही त्यांच्या विरोधात नाराजी आहे की ते उमेदवार नको आहेत म्हणून. म्हणजे वैयक्तिक ह्या दोनही जर आपण जर या जागांचं हे बघितलं तर वैयक्तिक दृष्टिकोनातनं एक्सेप्टन्स अँड नॉन एक्सेप्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लीडर हा खूप महत्वाचा या दोन्ही बाबतीत आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण डिचोली तालुक्याकडे वळूया. डिचोली तालुक्याचे 3 मतदारसंघ आहेत. या डिचोली तालुक्याचा कानोसा काय आहे लोकांचा? डिचोली भितर तुम्ही जर पहिले राजेश पाटणेकर इज व्हेरी सेफ, कारण थंय जितलो ओवरवेल्मिंग रिस्पॉन्स राजेशाक आसा तितलोच ओवरवेल्मिंग रिस्पॉन्स पक्षाक आसा. दुसरो तुगेलो इज मया नेमकी उलटी परिस्थिती आसा. मया पक्षाक भारतीय जनता पक्षाचे गुडविल खूप आसा, बट इंडिव्हिज्युअल आमदाराचे गुडविल भयंकर कमी आसा, विच मेक्स हिम अनसेफ. कारण फाल्यां ताका पक्षान जर तिकीट दिली जाल्यार पक्षाचे गुडविल आमदाराक ट्रान्सफर जातले काय कितें हाजी सुद्दां शाश्वती ना अशी आहा. आणि तिसरो प्रश्न साखळी, म्हणजे जो मुख्यमंत्र्याचो मतदारसंघ, जंय मुख्यमंत्री रायट नाव इज कम्फर्टेबली सेफ. म्हणजे एक गोष्ट बरी आहे की मुख्यमंत्री सध्या सेफ आहेत, हय. त्यामुळे पूर्ण राज्यावर याद हा 2017 जेन्ना आमी हेच सर्वेक्षण केल्लें ऑक्टोबराक, तेन्ना आमी एक धाडसाची गजाल केल्ली, तुका याद आसतली. आमी ऑन एअर वचून सांगिल्लें की मुख्यमंत्री अनसेफ म्हणून. आनी जाका लागून खूब जाणांनी आमकां तेन्ना पिशाक काडिल्ले, वाकडे तिकडे प्रश्न विचारिल्ले आनी मागीर नसती सत्य आरोपय केल्ले. सो बट आमी तेन्नाय सांगिल्लें की वॉट इज डेटा टेलिंग अस, आमी आमची मतां घुसयना हातूंत भितर. कांय गजाली हांवें तशें म्हणजे प्रोग्रामाकय सांगिल्लें, म्हाकाच पटनात कांय रिजल्ट असो जावपाक शकता का म्हणून, बट डेटा इज डेटा. त्या टायमार म्हाकाय दिसतालें मुख्यमंत्री पडटलो मांद्र्या, कितें आसूं नेगेटिव्हिटी आसूं, मुख्यमंत्र्याक उडयतले लोक, डेटा सांगतालो उडयतले, निवडणुकीच्या निकालांनी उडयले न्ही. त्यामुळे मुख्यमंत्री सुरक्षित असणं ही भाजपसाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण खूप महत्त्वाची. मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना पूर्ण राज्यभरात दौरा करावा लागणार आहे, राज्यभरात प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणं हे त्यांनाही परवडणार नाही. पण जर सध्याची परिस्थिती ही त्यांच्यासाठी सुरक्षित आहे तर ते पूर्ण राज्यावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकतात. आता आपण डिचोलीचा जर विचार केला तर डिचोलीत राजेश पाटणेकर पूर्ण सेफ. भारतीय जनता पक्षाची संघटना ही डिचोलीत मजबूत आहे. तूर्त एक अशी चर्चाही सुरू आहे की कुठेतरी राजेश पाटणेकर यांना डावलून भाजप तिथे उमेदवार बदलू शकतो का? समजा बदललं, भाजपने डिचोलीत जर उमेदवार बदलला जाल्यारय म्हाका दिसता की प्रॉब्लेम काय ना, कारण पक्षाचे गुडविल ऑलमोस्ट मोर देन 80% लोकांक पक्षाचे गुडविल आसा. दॅट गुडविल विल Get गिव्ह transferred. मोर पॉवर टू द पार्टी दॅट इफ सपोज दे वॉन्ट टू चेंज पार्टी इज मोर पॉवरफुल देन कॅन्डिडेट हियर. म्हणजे त्यांना पूर्णपणे तिथे मोकळीक आहे. दुसरा मतदारसंघ हा मयचं जसं सर्वेक्षणात सांगितलंय तीच परिस्थिती आहे. अलीकडे मागे कार्यक्रम झाला त्यावेळी लोकांनी उघडपणे आमदाराच्या विरोधात तिथे नाराजी व्यक्त केली. म्हणजे या सर्वेक्षणाची जर दखल घेतली भाजपनं तर मय मतदारसंघात उमेदवार भाजपला बदलणं हे अपरिहार्य आहे. त्यांना उमेदवार बदलावा लागणार आहे. साखळी मतदारसंघात स्पष्टपणे लोकांनी कौल दिलाय की मुख्यमंत्री सुरक्षित आहे. आपण बारदेस तालुक्याकडे येऊया. बारदेस विल प्ले अ मेजर रोल इन दिस इलेक्शन. खूपच इंटरेस्टिंग तालुका आहे आणि जसा दक्षिणेत 66 तसा उत्तरेत बारदेस 7 मतदारसंघ या बारदेस तालुक्यात येतात. आपण सुरुवात करूया म्हापसाबद्दल इंटरेस्टिंग निष्कर्ष या सर्वेक्षणात आढळून आले. काय म्हणतो म्हापसा मतदार? म्हापसा रायट नाव तरी जोशुआ अनसेफ दाखयता. आणि एक इंटरेस्टिंगली म्हापशा भितर तितलीच ओवरवेल्मिंग लोक जे आसात ते चेंज इन गव्हर्नमेंटाकय फेवरेबल आसात. ओके. आणि जे पहिले म्हाका सरप्रायझिंग दिसना इतलेच खातीर कारण जोशुआचे स्वताचे जे इलेक्शन आशिल्ले थंय मार्जीन वॉज हार्डली 1000 वोट्स. सो ते जर पळयलें आनीक ताजे उपरांतची जर तुगेली कॉन्स्टिट्युएन्सी भितर लोकांचो जो एक सेंटिमेंट आसा तो जर पळयलो म्हाका सरप्रायझिंग हें दिसना. कारण मार्जीन जर भयंकर आशिल्लें आनी आतां जर रोखडोच वेगळो जर विशय येता जाल्यार इट वूड हॅव बीन डिफरंट. बट तशी तुगेली परिस्थिती ना. ताजे उपरांत शिवोली भितर एक अशें की आमदार सामको अनसेफ. आनी त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाकय थंय
पॉझिटिव्ह गजाली अजून दिसना. ओके थंय मतदार तुका कन्फ्यूज दिसता. थंय गजाली थंय मायकल वचून ज्यो उचापती करता ताकाय लागून आसत, स्वता भारतीय जनता पक्षाचे कॅन्डिडेटा मदीं आशिल्ली गजाल आसत आनी सिटींग एमएलए विशीं आशिल्ली गजाल. सो ताका लागून सिटींग एमएलए अनसेफ हे शुअर जाता. ओके कित्याक आनी प्लस थंय लोकांक चेंज जाय हे दिसता. तो चेंज कोण ते पळोवचें पडटलें. एब्सोल्युटली एब्सोल्युटली. त्याच्यानंतर साळगाव सालिगांव सेम. सालिगांव सिटींग एमएलए कम्प्लिटली अनसेफ दाखयता आनी सरकाराचे बाबतींत 50-50 दाखयता. ओके सो सालिगांवूय खंय तरी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्स्टिट्युएन्सी जंय लोक बदल सोदतात. पूण बदल खंयचे वटेच्यान सोदतात हें म्हाका दिसता फुडल्या 1-1.5 म्हयन्या भितर स्पश्ट जातलें. कलंगूट सेफ दाखयता. कलंगूट इंटरेस्टिंगली सेफ दाखयता आनी तातूंत भितर म्हाका दिसता तेंय आहा की मायकल लोबो हॅज प्लेड इट व्हेरी वेल की मायकल लोबो थंय सत्ताधारी आनी मायकल लोबो थंय विरोधक सरकाराचो. ही जी खेळी मायकल लोबोन फाटले 2-3 वर्सां भितर चलयल्या ताजे खंय तरी ताका हांगा फळ मेळटा की विरोधक कोण सरकाराचो मायकल लोबो, समर्थक कोण सत्ताधारी मायकल लोबो. सो ही जी एक विचित्र थंय मांडणी मायकल लोबोन करून दवरल्या ताजे फळ हांगा मायकल लोबोक मेळटा. पर्वरी सेफ दाखयता आनी पर्वरी तुका सरकाराचे चेंज इन गव्हर्मेंटाच्या बाबतींतय क्लियर दाखयता. ओके ऑल्डोना व्हेरी इंटरेस्टिंग. ऑल्डोना तुका कॅन्डिडेटाच्या बाबतींत नेगेटिव्ह दाखयता पण भारतीय जनता पक्षाच्या वटेच्यान तितले नेगेटिव्ह दाखयना. सेम एज मय. सेम एज मय. हय थंय पक्षाक गुडवील आसा पण कॅन्डिडेटाक खंय तरी एंटी इनकम्बन्सी हांगा दिसता. हय थिवी इज 50-50 बिकॉज व्हेरी इंटरेस्टिंगली थिवी म्हाका दिसता एक जी गजाल आमकां दिसता की पक्षाच्या बाबतींतय 50-50 आणि आमदाराच्या बाबतीतही 50-50. सो खंयची वटेच्यान ग्रॅव्हिटेशन जातलें. जशी परिस्थिती शिवोली मतदारसंघात आहे म्हणजे लोक अजूनही स्पष्ट नाहीत. बट शिवोली एक आसा, शिवोली आमदार अनसेफ ह्या बाबतीत डाऊट ना. बरोबर. हांगा आमदाराच्या बाबतीत आनीक हाजे बाबतीत दोन्ही बाबतीत लोकांनी ताका गॅसार दवरला. आता बार्देशच्या बाबतीत जे सगळे निष्कर्ष आढळून आले ते लोकांना पटणार आहेत. एकच गोष्ट आहे की कळंगूट मतदारसंघात मायकल लोबो यांना सेफ म्हणजे सुरक्षित दाखवलंय. एक अशी चर्चा आहे की कुठेतरी मायकल लोबो स्वतःलाच भाजपच्या उमेदवारीवरती कळंगूटमधून निवडून येणार का हा प्रश्न खुद्द मायकललाच पडलाय आणि त्यामुळेच मायकल लोबो हे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतायत अशीही चर्चा आहे. लोकसभेमध्ये कळंगूट मतदारसंघातनं काँग्रेसला आघाडी मिळाली होती. आता या निवडणुकीत खरोखरच लोक मायकल लोबोला भाजपचा उमेदवार म्हणून मान्य करणार का हा देखील तेवढाच तीच इंटरेस्टिंग गजाल आसा न्ही की मायकल सध्या बीजेपीत आसा. फाल्यां जर तुवें आग्नेल फर्नांडिसाक सुद्दां विचारलें काँग्रेसीचो कॅन्डिडेट कोण का म्हणून जाल्यार आग्नेलूय म्हणटा न्ही की काँग्रेस तुगेली मायकला कडेन उलयता म्हणून. सो म्हाका दिसता ती जी गजाल चल्ल्या की काँग्रेसीचो कॅन्डिडेट कोण घडये मायकल, बीजेपीचो कॅन्डिडेट कोण घडये मायकल, विरोधक कोण घडये मायकल, सत्ताधारी कोण मायकल. सो अशी जी एक विचित्र परिस्थिती कलंगुटा भितर आसा ताका लागून खंय तरी ही सेफ्टी तुगेली दिसची पडटा. आणखी एक प्रमोद एक प्रकर्षानं या बार्देश तालुक्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे बार्देशचे जे 2 आमदार आहेत एक शिवोली आणि साळगाव हे गोवा फॉरवर्डचे आमदार आहेत. म्हणजे गोवा फॉरवर्डचे एकूण 3 आमदार विधानसभेत आहेत त्याच्यातले 2 आमदार बार्देशचे आहेत आणि दोन्ही आमदार असुरक्षित आहेत. या संदर्भात काय म्हणणार तू? बेसिकली तांची जी ते एंटी बीजेपी वेवाचेर निवडून आयिल्ले आणि पक्षाची सिम्बॉला परस तांची इंडिव्हिज्युअल क्रेडिबिलिटी किंवा द बेस्ट चॉईस अगेन्स्ट बीजेपी इन दॅट इलेक्शन अशी तांकां संदी मेळिल्ली. पूण ताचे उपरांत जें जालां ते 2 गजाली जाल्यात. एक ते बीजेपी वटेच्यान गेले सो लोकांनी तुमकां काय बीजेपी म्हणून निवडून दिलें नाशिल्लें. बीजेपी निवडून दिवपाक बीजेपीचो कॅन्डिडेट आशिल्लोच. ही नेगेटिव्हिटी आनी नॉन परफॉर्मन्स ह्यो 2 गजाली हांगा कंबायन जाल्यात की ते विकासय करपाक शकले जाय तसो. मग 2 जाण मंत्री आशिल्ले, 2 जाण मंत्री आसतना तांकां जाय तसो विकास आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर करपाक मेळना आनी ताजे उपरांत मंत्रिमंडळांतल्यान भायर सरले. सो हो जो मल्टिप्लायर इफेक्ट आसा हो मल्टिप्लायर इफेक्ट ह्या कॉन्स्टिट्युएन्सीनी दिश्टी पडटा. पूण एक इम्पॉर्टंट गजाल अशी ह्या दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीनी तो मल्टिप्लायर इफेक्ट जावन पसून ते गुडवील अजून मेरेन परत बीजेपीक ट्रान्सफर जाल्ले ना. थंय ते तुगेले कोणाक दिवचे हे लोक अजून चिंततात. म्हणजे बार्देशच्या बाबतीत भाजपला खूप चिंतन करावं लागणार आहे कारण बार्देशच्या
शिवोली आणि साळगाव आणि परवरी या 3 जर मतदारसंघ सोडले तर बाकीचे सगळे मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. परवरीत इंटरेस्टिंग, परवरीचे जे आमदार आहेत रोहन खवटे हे 2 वेळेला अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड आव्हान आहे सगळ्याच राष्ट्रीय पक्षाकडनं, भाजप आहे, काँग्रेस आहे. एवढं करून देखील परवरीत रोहन खवटे हे सेफ आहेत. काय कारण कशें आमच्या प्रोग्रामा भितरय चर्चा जाल्ली तेन्ना एक बरो मुद्दो मुखार आयलो की परवरी टुडे इज द सीट ऑफ गव्हर्नमेंट. हायकोर्टूय परवरी आसा, बरोबर, विधानसभाय परवरी आहा, सचिवालय परवरी आहा, मंत्रालय परवरी आसा आणि आता एक एक करून सगळे डिपार्टमेंटूय परवरी शिफ्ट जाता. तर परवरी इज द टुडे सीट ऑफ गव्हर्नमेंट आणि जेन्ना खंयचोय मतदारसंघ सीट ऑफ गव्हर्नमेंट असता आणि परवरी इज अ व्हेरी अर्बन कॉन्स्टिट्युएन्सी, रुरलय बी अर्बनय बी ती. आणि लॉट ऑफ शिफ्ट इन परवरी जी जाल्या ती अशा लोकांची जाल्या जे इंटेलेक्च्युअल जांकां पॉलिसी लेवलाचेर किंवा एक आमदार आपलो कसो आसता, जसो पणजेची लोकांक दिसता की आपलो आमदार कसो आसचो, तशीच आज भावना ही परवरीच्या लोकांची जाल्या. आणि परवरी मतदारसंघ जाय सावन जो आमदार मेळ्ळो तो आमदारय त्याच धाटणीचो आशिल्लो. त्या आमदाराची स्वताची जी शैली आसा ती तशीच तुगेली एरुडायट, लिटल सोफिस्टिकेटेड, एट द सेम टाइम रुटेड, ग्रासरूट अशी ताणी ती आपली इमेज तयार केल्या. आय थिंक दॅट इज गोईंग ओव्हरवेल्मिंगली इन फेवर ऑफ रोहन खवटे. टुडे इट इज द सीट ऑफ गव्हर्नमेंट आणि त्या मतदारसंघाचो जो आमदार आसचो तो फक्त ग्रासरूटच आसचो न्ही, जाल्यार ताका धोरणात्मक किंवा पॉलिसी लेवलाचेरूय ताचें आर्टिक्युलेशन आसचें. हो जो सेंटिमेंट आसा तो मतदारां भितर स्पश्ट दिसता. प्रश्न उरता तो जो तुवें काडलो, रोहन खवटेन तिसरी फावटी अपक्ष रावपाची रिस्क घेवची काय एका पक्षाचें तिकीट घेवचें. जाल्यार एक गजाल हे परवरी सिग्नल जे दिता की परवरी इज व्हेरी मच अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट. तांकां चडशा लोकांक हांगा सरकारा भितर बदल जाय, हाजे वेल्यान रोहन खवट्यान खंय वचपाचें तें चिंतपाचें. एक गोष्ट स्पष्ट आहे की 2 वेळेला अपक्ष म्हणून निवडून येऊन ॲज अ लेजिस्लेचर म्हणजे आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून परफॉर्मन्स जो रोहन खवटेचा राहिलाय तो कुणी त्याकडे ती एक गजाल. आणि दुसरी गजाल किशोर ती इम्पॉर्टंट आसा की लोकांचे परसेप्शन अबाउट देअर एमएलए, लोकांक कसलो आमदार जाय असो दिसता. सो परवरीचो आमदार आज ज्या तरेन परवरीचो मेकअप तयार जाला तो तुगेलो अशें प्रोफायलाचो आसचो पडटलो हू इज मोर ऑफ अ पॉलिसी मेकर, इंटेलेक्च्युअल, एट द सेम टाइम ग्रासरूट. तो डिटेस्ट आसपाक शकना, बट ताचे भितर ते जे एलिमेंट्स आसात ते एलिमेंट्स आसचे पडटले. ताचें आर्टिक्युलेशन हे पॉलिसी मॅटरांचेर आसचें पडटलें, लार्जर पर्स्पेक्टिव्स जे आसात राज्याचे ताजेर आसचें पडटलें. तो फक्त वचून ताणें ग्रासरूटार काम केलें म्हणून तो परवरीचो आमदार म्हणून सोंपतलो अशी आज परवरीच्या मतदारांची अपेक्षा ना. नाही ते स्पष्टच आहे. म्हणूनच तर गेले 2 टर्म तिथे भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसलाही तसा उमेदवार मिळाला. आणि एक गजाल आसा की ज्या दिसा सावन तो मतदारसंघ फॉर्म जालो त्या दिसा सावन रोहना सारको आमदार थंय आसा. बरोबर. सो दॅट इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट थिंग की ताणी दुसरो आनी कॉन्ट्रास्ट थंय काय पळयल्लो ना. आणि ताजे उपरांत तर परवरी सीट ऑफ गव्हर्नमेंट म्हणून डेव्हलप जायत गेलें. येस. सो आता बारदेसकडनं आपण तिसवाडी तालुक्यात येऊया. हा देखील एक खूपच इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा तालुका आहे. आता सध्याच्या परिस्थितीत तिसवाडीतले 5ही मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने आले असतील परंतु भाजपकडे आहेत. एक पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मागे एक स्टेटमेंट केला होता की मी मायकल लोबो आणि विश्वजित राणे आम्ही 3 जणच भाजपला सत्तेवर आणू शकतो, म्हणजे पूर्ण तालुके हे आपल्या हातात आहे अशा पद्धतीनं त्यांचं ते विधान होतं. पण या सर्वेक्षणात काहीतरी वेगळंच इंटरेस्टिंग निष्कर्ष येत आहेत. काय निष्कर्ष तिसवाडी तालुक्यातला? आपण सुरुवात करूया पणजी मतदारसंघात. पणजेचो why we have said that Panji is unsafe. 2 गजाली किशोर आता भितर इंटरेस्टिंग दिसल्यो. नंबर 1, गोंयभर हांवें तुका सांगलें की डिफेक्शन इज नॉट एन इशू. डिफेक्शन वॉज ऑन नंबर 18. बरोबर. तूं जेन्ना पणजे येवन लोकांक विचारता की वॉट इज अ मेजर इशू का म्हणून, जाल्यार 65% पीपल हॅव सेड दॅट नंबर 1 इशू इज डिफेक्शन. पणजे मतदारसंघा भितर, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण बाकी कडेन खूप जाणांनी डिफेक्शन ना म्हणून सांगलां. आय ऑल्सो एट्रिब्यूट इट टू वन मोर थिंग की सगळ्याच मतदारसंघा भितर डिफेक्शन जाल्लें ना. सो तांकां ज्या मतदारसंघा भितर डिफेक्शन जालें ना त्या मतदारांक डिफेक्शन हो इशू सध्या दिसना. बरोबर. पण ज्या पणजे सारके हातूंत भितर जंय आमी म्हणटात की बाबूश मोन्सेरात वॉज द आर्किटेक्ट ऑफ दॅट, ताच्या घरा कडेन मिटींग जाली, हें जालें तें जालें,
65% लोकांनी ह्या इलेक्शनातलो महत्वाचो इश्यू कितें जाल्यार नंबर 1 आमी लोकांक सांगिल्लें रेट टॉप 5 तुमच्या मता प्रमाणे टॉप 5 इश्यूज कितें आनी आमी 20 इश्यू दिल्ले पणजे 65% लोकांनी सांगला नंबर 1 इश्यू इज डिफेक्शन म्हणून. ऑफकोर्स पणजेचे त्याच बरोबर पणजेचो मतदार सांगता की वी वॉन्ट चेंज इन गव्हर्नमेंट म्हणून ऑल्सो चेंज इन गव्हर्नमेंट. ऑल्सो चेंज इन गव्हर्नमेंट. हो जो इफेक्ट आसा इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सेंटिमेंट. सो त्या सेंटिमेंटांतल्यान पणजी अनसेफ जाता. म्हणजे आता जर म्हणजे असंच एक माझ्या मनात विचार आला की ओके डिफेक्शन हा जर लोकांना महत्त्वाचा विषय असेल तर बाबूश विरोधात त्यांची नाराजी आहे बिकॉज बाबूश हॅज डिफेक्टेड आणि इफ दे वॉन्ट चेंज इन गव्हर्नमेंट देन इवन उत्पल बी इन डेंजर. कारण जर त्यांना सरकार भाजपचं नको आहे तर मग हाऊ दे विल एक्सेप्ट उत्पल पर्रीकर और सम अदर कॅन्डिडेट एट देअर. पणजी इज व्हेरी इंटरेस्टिंग. पणजी इज इंटरेस्टिंग कारण फाटली निवडणूक जर पळयली जाल्यार काँग्रेस जिखली न्ही. 2 वर्सां पयलींची निवडणूक कोण जिखला जाल्यार काँग्रेसीचो आमदार जिखला. आज तो काँग्रेसीचो आमदार काँग्रेसीत ना. ही आमची वस्तुस्थिती. पण लोक कितें म्हणटात लोकांनी फाटले खेपेक जे वोटिंग केल्लें वॉज अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट इन स्पायट ऑफ पणजी इज वन कॉन्स्टिट्युएन्सी ज्या जाग्यार सरकाराच्या अगेन्स्ट बाय इलेक्शनाक रिजल्ट गेल्लो. बरोबर बाय इलेक्शनाक रिजल्ट गेलो. जनरली आमी म्हणटात की बाय इलेक्शन सत्ता स्थानाच्या उडेन वता. बाय इलेक्शन रिझल्ट आणि ते सुद्धा बाय इलेक्शन मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे बाय इलेक्शन झालं होतं. आणि ती कॉन्स्टिट्युएन्सी त्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर जाल्ली न्ही ते आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर तुगेलो कौल लोकांनी सत्तेच्या विरुद्ध दिल्लो. सो 2 वर्सांनी जेन्ना लोक हेच म्हणटात हांगा बदललं कितें हांगा बाबूश मोन्सेरात शिफ्ट जाला. पण लोक शिफ्ट जाले ना. बाबूश मोन्सेरात यांनी या सर्वेक्षणाच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काय म्हणणार तू? एक गजाल म्हाका मान्य की आमचे खातीर हो एक सर्वे. सो फॉर एग्जाम्पल हांव एक जर्नलिस्ट आनी म्हाका सेफॉलॉजी भितर प्रचंड इंटरेस्ट आसा. आय लव टू स्टडी डेटा. सो म्हजे खातीर हे डेटा पॉयंट्स. बाबुशा खातीर ती निवडणूक न्ही. सो तांची नाराजी आसप हें साहजीक आसा आनी स्वाभावीक आसा आनी ताका हांव कांयच दोश दिना किंवा हांव तें चुकीचें बरोबर अशें कांय म्हणना. बट डेटा हो डेटा आनी डेटा आमी अगेन हांव परत सांगता की आमी बूथ लेवलाचेर वचून हो एनालायज केला विथ अ सायजेबल सॅम्पल सायज. आनी जेन्ना 65% लोक म्हणटात की डिफेक्शन इज द नंबर 1 इश्यू हाव कॅन आय इग्नोर इट. जेन्ना 50% परस चड लोक म्हणटात की वी वॉन्ट चेंज इन गव्हर्नमेंट इन पणजी हाव कॅन आय इग्नोर इट. सो आय कम्प्लिटली अंडरस्टँड बाबूश मोन्सेराताचो जो इमोशन्स हय ती हांव कम्प्लिटली अंडरस्टँड जाता. बट वॉट एवर सेड अँड डन आय कॅनॉट डिविएट फ्रॉम डेटा. ॲब्सोल्युटली बाबूशसाठी ही धक्कादायकच गोष्ट आहे. कारण बाबूश सध्या असं प्रेडिक्ट करतोय की पूर्ण तीसवाडी आपल्या हातात आहे आणि तीसवाडी जो तालुक्यातले जे मतदारसंघ आहेत जे 5 मतदारसंघ आहेत ते आपण एक हाती कुठल्या तरी पक्षाला आता भाजपामध्ये आहेत त्यामुळे ते भाजपला म्हणतायत. कदाचित दुसऱ्या पक्षात जर ते गेले तर त्या पक्षाला आपण हे 5 मतदारसंघ मिळवून देऊ अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स हा त्यांच्याकडे आहे. पण हा कॉन्फिडन्स या सर्वेक्षणात पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे. आपण ताळगाव मतदारसंघात येऊया. ताळगाव मतदारसंघात सध्या जेनिफर मोन्सेरात मंत्री आहेत सरकारात. जेनिफर मोन्सेरात 2 वेळेला निवडून आल्यात. ताळगाव मतदारसंघात हा ताळगावचे म्हाका 2 फॅक्टर्स दिसतात. थंय ओव्हरवेल्मिंगली पीपल हॅव वोटेड फॉर चेंज इन गव्हर्नमेंट. ओके आणि ओव्हरवेल्मिंगली दे हॅव एप्रिहेन्शन्स अबाउट दी MLA. म्हाका 2 गजाली दिसतात तातूंत भितर की पयली गजाल ताळगांव हो केन्नाच भारतीय जनता पक्षाचो मतदारसंघ नाशिल्लो. बरोबर. तातूंत भितर ताळगांवा भितर प्रचंड मायनॉरिटी वोटिंगूय आसा. जे मायनॉरिटी वोटिंग आज खंयच्याच परिस्थिती भितर BJPक आपलो पक्ष म्हणून पळयना. अशी परिस्थिती भितर आय कॅन टेल यू वन मोर सिच्युएशन. जर बाबूश मोन्सेरात वॉज MLA ऑफ तालिगांव प्रोबेबली तालिगांव वूड हॅव बीन सेफ. एक गजाल हांव तुका सांगपाक शकता की बाबूश मोन्सेरात जर पणजेचे आमदार नाशिल्ले ते जर ताळगांवचे आमदार आशिल्ले जशें पयलीं आसतालें घडये बाबूश मोन्सेरात घडये ताळगांव वूड हॅव बीन सेफ. बिकॉज ती जी धमक बाबुशाची ताळगांवा भितर आशिल्ली ते घडये आपली भुजारतो भार घेवन BJPकय तडीपा लायत आशिल्ले. प्रश्न आसा की बिकॉज ऑफ इट इज जेनिफर मोन्सेरात. सो जेनिफर मोन्सेरात आशिल्ल्यान आनी अगेन जो आमी पेडण्यां भितर फॅक्टर पळयल्लो
ज्या जाग्यार मंत्री आसा आणि त्या मतदारसंघा भितर एंटी गव्हर्नमेंट सेंटिमेंट आसा थंय खूब फावटी त्या मंत्र्याक सरकार म्हणून पळयतात. बरोबर. सो ती नेगेटिव्हिटी जितली इंडिव्हिज्युअलाक भागता आणि इंडिव्हिज्युअलाची नेगेटिव्हिटी सरकाराक भागता तसो कांयसो प्रकार तुगेलो सारको ताळगांवां पळोवपाक मेळटा, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. सांताक्रूज मतदारसंघ टोनी फर्नांडीस. सांताक्रूज भितर एक गजाल आसा की खंय तरी बीजेपीचे गुडविल दिश्टी पडटा. टू एन एक्सटेंड दॅट बीजेपी कॅन डू करेक्शन्स अँड डू समथिंग इन दॅट कॉन्स्टिट्युएन्सी. पण आमदाराच्या विशीं लोकांचो प्रचंड निराशा दिसता. सो ताका लागून तुगेला आमदार तुगे अनसेफ जाला आणि बीजेपीचे गुडविल इतले ना की ते आमदाराक तारपाक शकतले. व्हॉट अबाउट सांत आंद्रे? सांत आंद्रे इज आउटरायट. सांत आंद्रे इज वन ऑफ द हायेस्ट हे गोंया भितर जाणी MLAकूय सांगला तुजी हे बरोबर न्ही म्हणून आणि पक्षाकय सांगला, भारतीय जनता पक्षाकय सांगला की तांचे सरकार नाका म्हणून. वन ऑफ द हायेस्ट. जंय आमकां सगळ्यांत कमी तकली जर खंय पडची पडली जाल्यार ती सांत आंद्रे. हय, ऑलमोस्ट मोर दॅन 80%. अरे बापरे, म्हणजे भाजपसाठी चिंतेची गोष्ट. सामकें. कुंभारजुवा अनसेफ आसा पण भारतीय जनता पक्षाक थंय पॉझिटिव्हिटी दाखयता. सो थंय म्हाका दिसता मे बी आमदारांचो इलनेस जावं किंवा एबसेन्स ऑन फील्ड जावं ह्यो गजाली कॉन्ट्रिब्यूट जाल्यात आणि ताका लागून पक्षाचे जरी भारतीय जनता पक्षाचे जरी गुडविल थंय दिश्टी पडले तरी उमेदवारा विशीं नाराजी थंय दिश्टी पडटा. ओके ओके ओके. आपण आता 70 बद्दल मला वाटतं जास्त चर्चा पण करण्याची 70 बरोबर चर्चा करपाक आसा विच इज व्हेरी इंटरेस्टिंग की आणि वाळपय बद्दलय आसा. ओके ओके. वाळपय बद्दल ऑब्वियसली विश्वित राणे इज सेफ आणि प्रताप सिंग राणे इज सेफ हे निष्कर्ष झाले. पण त्या निष्कर्षाच्या फाटली काणी कितें की वाळपय विश्वजीत राणे इज ओव्हरवेल्मिंगली सेफ. पण जेन्ना तुम्ही चेंज इन गव्हर्नमेंटाची विचारतात तेन्ना खंय तरी हे 60-40 किंवा 55-45 अशा लेवलाचेर वता. सो विश्वजीत राणेच्या मनातलो जो संभ्रम आसा तो संभ्रम मतदारा भितरय दिसता काय कितें असो प्रश्न पडपा सारकी परिस्थिती आसा. वाळपयत विश्वजीत राणे आणि मतदार हे एका लायनीचेर आहात. एका लायनीचेर आसात. म्हणजे त्यांचा विचार करण्याची पर्या इज इंटरेस्टिंग. पर्या प्रताप सिंग राणे ओव्हरवेल्मिंगली पॉझिटिव्ह दिसता. पण जे घडये थंय विश्वजीत राणे ट्राय करता आसतले की तो भाजपा खातीर अनुकूल जावचो म्हूण तें दिसना. थंय तसल्याच प्रकर्शान तुगेलें चेंज इन गव्हर्नमेंटाकी पॉझिटिव्हिटी मेळटा. प्रताप सिंग राणेक नेगेटिव्हिटी ना पण थंय भारतीय जनता पक्षाकय पॉझिटिव्हिटी दिसना. थंय विश्वजीत राणे कितें करता विल बी इंटरेस्टिंग. मग बाय फोर्स लोकांना भाजपाला स्वीकारावं लागणार. ते लॉक स्टॉक बॅरल ते ट्रान्सफर जाता काय ना विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. आणि जर प्रताप सिंग राणेन जर स्वतः कंटिन्यू करता म्हणे ताणें काय आमकां सांगलें न्ही आपण करना म्हणून, पण जर करता म्हणे जाल्यार ही इज कम्प्लिटली सेफ. इट इज सर्टनली नॉट बेंडिंग टुवर्ड्स बीजेपी. आपण आता फोंडा मतदारसंघ फोंडा तालुक्याकडे वळूया. फोंडा तालुक्यात 4 मतदारसंघ आहेत. आता फोंडा ही तेवढाच इंटरेस्टिंग आहे. काय निष्कर्ष या सर्वेमध्ये फोंडा तालुक्यात? प्रिऑल इज 50-50. तातूंत भितर अशें आहा की फाल्यां गोविंद गावडेन बीजेपीची तिकीट घेतल्यार घडये तांकां नेगेटिव्ह जाय तशी परिस्थिती आहा. 50-50तल्यान अनसेफ वतले. बट गोविंद गावडे एज एन इंडिपेंडंट इज इन 50-50 कारण थंय MGPचो प्रभाव वाडटना दिसता. एट द सेम टायम सरकारा वटेच्यान लोकांची फेवरेबिलिटी तितली दिसना. दुसरो फोंड्या टिपिकल सारकी 50-50. रवीचे 2 वड्यांचेर पांय आसात, मतदारांचे 2 वड्यांचेर पांय आसात. हे इतले स्पश्टपणान तिथे मतदार हय सामक इतली भशेन दिसता. आणि एक आसा पण फोंड्या भितर खंय तरी स्ट्रॉंग सेंटिमेंट दिसता फॉर चेंज इन गव्हर्नमेंट. हय सो रवीन खंयची तिकीट घेवची ही म्हाका दिसता कुवाडे ताका बरेंच कठीण आसतलें. शिरोडा इज अनसेफ कारण शिरोडा तुका वेगळी आ परिस्थिती. भारतीय जनता पक्षाक पॉझिटिव्हिटी दिसता पण उमेदवाराक नेगेटिव्हिटी दिसता. आणि मोगोचोय बी प्रभाव जो आसा तो थंय डेफिनेटली अजूनय दिसता. पण थंय भारतीय जनता पक्षाक पॉझिटिव्हिटी दिसता पण उमेदवाराक नेगेटिव्हिटी दिसता. ओके ओके. आता मडकयचेर काय उलोवपाची गरज ना. मडकय म्हणजे मडकय आणि वाळपय याच्यावरती जास्त चर्चा करता येत नाही. आपण मुरगाव मध्ये येऊया. मुरगाव हा भाजपसाठी खूप इंटरेस्टिंग कारण भाजप म्हणजे मुरगाव तालुका हा नेहमीच भाजप फाटल्या निवडणुकीक मुरगावांनी एक दिवचलेन तारिल्ले. येस येस. आणि सध्याच्या परिस्थितीत ह्या मुरगावचं इंटरेस्टिंग या सर्वेक्षणातून निष्कर्ष आढळून आलेत
काय म्हणतोय मुरगावात या लोकांचा मूड बदलण्याचं कारण काय? कारण म्हाका लक्षात येना, पण दोन्ही मुरगांव आणि वास्को दोन्ही अनसेफ दाखयतात फॉर बोथ कॅन्डिडेट एज वेल एज गव्हर्नमेंट. दाबोळी सेफ दाखयता आणि कोर्ताली अनसेफ दाखयता. दोन्ही म्हणजे ते तुझं विचार मुरगांव, वास्को आणि कुठ्ठाळी थंय उमेदवार आणि सरकार दोन्ही नेगेटिव्ह असतात. दाबोळी उमेदवार आणि सरकार दोन्ही पॉझिटिव्ह असतात. म्हणजे मॉविन गुदिनून आपलं स्थान बळकट केलं. सामकें प्रश्नच ना. सो ती गजाल दिश्टी पडटा. कारण आय डोंट नो, बट एक गजाल क्लियर दिसता की सेंटिमेंट लोकांचो इज व्हेरी व्हेरी क्लियर. मुरगावच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर मुरगावमध्ये मिलिंद नाईक अवघ्या काही मतांनी मागच्या वेळेला निवडून आले होते. वास्कोमध्ये कार्लोस आल्मेदा, आता कार्लोस आल्मेदा यांना तिकीट मिळणार का हा तेवढाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर कुठ्ठाळीत एलिना साल्ढाणा भाजप बरोबर असतील काय की त्या वेगळ्या पक्षात जाणार हा देखील. पण मुरगाव हा पूर्ण तालुका माविन गुदिनीसाठी खूप प्रतिष्ठेचा बनलेला आहे. कारण माविन ची सध्याची परिस्थिती सरकारमध्ये माविन गुदिनूला एक महत्वाचं स्थान आहे. जीएसटी मंडळावर पण जो मेरेन थंय मिलिंद नायक आसा आणि एक सत्ता केंद्र आसा तो मेरेन हो जो प्रभाव आसा तो प्रभाव लिमिटेड मतदारसंघापुरतो उरतलो ना. नक्कीच म्हणजे ह्या मोविन गुदिनो घडये कुठ्ठाळीची जबाबदारी घेत तर मुरगांव आणि वास्कोची घेतले काय कितें बरोबर बरोबर हो प्रश्न म्हणजे खूप भाजपसाठी खूपच कन्फ्युजिंग अशा पद्धतीचं वातावरण आहे तिकडे. आता आपण येऊया दक्षिण गोव्यातल्या सर्वात मोठ्या 66 तालुक्यावर. 66 तालुक्यात 8 मतदारसंघ आहेत. म्हणजे जसं उत्तर गोव्यात बार्देजमध्ये 7 आणि 66 तालुक्यात 8, म्हणजे सर्वात जास्त राज्यातले मतदारसंघ जर कुठल्या तालुक्यात आहेत तर ते 66. आणि एकमेव 66 तालुक्यावरती काँग्रेस पक्षाचं किंवा भाजप विरोधी पक्षांचं पूर्णपणे लक्ष असतं. कारण तिथे काहीतरी मिळायला पाहिजे. तिथं जर मिळालं तर त्यांना काहीतरी आशा असते सरकार स्थापन करण्याची. काय म्हणतो 66 तालुक्यातल्या लोकांचा मूड? नुवे डेफिनेटली इज अनसेफ. ओके. बाबाशान खंयच्याच परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचेर थंय निवडणूक लढोवपाक चिंतपाक शकना. कुर्तरी इज रेजिनाल्ड इज सेफ, व्हेरी सेफ. इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज तिकीट ही इज सेफ. हिज इंडिव्हिज्युअल स्टॉक इज व्हेरी हाय. दॅट मेक्स हिम अ फुल परमिट टू चेंज एनीवेअर. सामकें. फातोर्डा इज सेफ. थंय विजयाचें काम तुका दाखयता सारकें. मडगांव इज सेफ. बाणावली इज अनसेफ बिकॉज बट बाणावली देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. चर्चिलाची स्वताची अशी मतां आसातच न्ही. बाणावले आज तांकां आमदार तुगेलो अनसेफ दाखयता. पण ते कन्सॉलिडेशन कोणा वटेच्यान वतलें? आपा वटेच्यान काय काँग्रेसी वटेच्यान काय आरजी वटेच्यान? हेच इंटरेस्टिंग गजाल. आनी फाल्यां जर आप, काँग्रेस, आरजी आणि चर्चिल हे जर उबे रावले जाल्यार कोण सेफ आणि कोण अनसेफ हे इतलें कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. बट आयच्या घडयेक तुगेलो ते अनसेफ दाखयता. नावेली सेफ दाखयता पण नावेलीची इक्वेशनच आता चेंज झाला. सो नावेलीचा आमदारच तुगेलो चेंज बिफोर कमिंग इनटू टीएमसी. बिफोर कमिंग इनटू टीएमसी. तर कुंकळी तुगेलो इज 50-50 बिकॉज थंय दोन्ही वटेच्यान कॉन्फ्लिक्टिंग गजाली आहात. MLA की 50-50 आणि भारतीय जनता पक्षाकी 50-50. सो अजून लोकांनी निश्चित ठरयिल्लें ना. वेल्डी इज व्हेरी इंटरेस्टिंग. जंय फिलीप नेरीचे स्वताचे गुडविल, इंडिव्हिज्युअल गुडविल आणि तांचे काम करपाची स्टायल, शांत स्वभाव, सगळ्यांक बरोबर घेऊन मुखार वचपाची जी तांगे कळाशी आसा ताका लागून वेल्डी सारखे मतदारसंघा भितर 50-50 दिश्टी पडटा. हा इंटरेस्टिंग. म्हणजे वेळी सारख्या मतदारसंघात सर्वेक्षण म्हणतं की 50-50. उद्या समजा वेळी फिलीप नेरीनं भाजपाच्या उमेदवारीवरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला वेळी मतदारसंघात तरी मोठी क्रांती घडणार आहे ना. शाश्वती ना जिखपाची म्हणून 50-50. सो फाल्यां ते भारतीय जनता पक्षाचे चिन्ह जे आसा ते तांकां तारक ठरणार की मारक ठरणार? तारक ठरणार आणि मारक ठरणार एक झाले. पण ताका जिखयतले काय हरयतले हे तू आयची घडये सांगपाक शकना. पण वेल्ली सारख्या मतदारसंघात स्वताच्या गुडविलाचेर 50-50 मेरेन मजाल मारप ही सुद्धा एक व्हडली अचिव्हमेंट. हे आमच्यानी न्हयकारपाक जायना. फिलीप नेरीला त्याचं स्वताच्या जिवेल्यान बरोबर डेफिनेटली थंय तुम्ही जर विचारले जाल्यार पक्षाक कांयच गुडविल ना. गुडविल जे आसा ते आमदाराक आसा. एक अशी एक चर्चा किंवा असा एक विचार सुरू आहे की जे मायनॉरिटी आमदार भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना भाजपने एक पर्याय दिलेला आहे की तुम्ही इंडिपेंडंट म्हणून निवडणूक लढवायची, भाजप तुम्हाला पाठिंबा देणार. आता अशा परिस्थितीत एक कुंकळी मतदारसंघ
जो या सर्वेत 50-50 त्याचा निष्कर्ष आलाय, त्या कुंकळी मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते कदाचित भाजपाची उमेदवारी स्वीकारू शकतात, कारण कुंकळी मतदारसंघात यापूर्वी भाजप निवडून आला होता. तर ही रिस्क घेणं कितपत योग्य ठरेल? कुंकळी म्हाका दिसतात आणि सिच्युएशन कशें डेव्हलप जाता ते पळोवपाक जाय. विरोधक कोण आपले कालच्याही सरकार काँग्रेसीची याला तिकेट मोठा प्रतिसाद काँग्रेसीची मिळतो. तिकेट खरेंच कोणाक मेळटा हे कुंकळी पळोवची पडटा. बरोबर. सो दुसरी वटच्यान वेळ्ळी म्हाका दिसता हो इंडिपेंडंट फॉर्म्युला कॅन वर्क बिकॉज ऑफ फिलिप्स इंडिविज्युअल Yes. गुडविल बट नॉट कुंकळी. सो ते जे आसा आतां नुव्या इंडिपेंडंट सुद्धा काम करतलो काय कितें हो प्रश्न आसा. ह्या लोकांनी चडच मनार घेतला सामकें, लोकांक चडच दुखला. ओके. सो ती गजाल तुका नुव्या दिश्टी पडटा. बट इन अ कॉन्स्टिट्युएन्सी लायक वेळ्ळी दिस इंडिपेंडंट फॉर्म्युला कॅन वर्क. येस. आता सगळ्यात या सर्वेक्षणाचा मोठा धक्कादायक धक्कादायक माझ्यासाठी निष्कर्ष, सुद्धा सगळ्यांसाठी धक्कादायक, तो म्हणजे केपेत बाबू कवळेकर हे अनसेफ असा एक गजाल आसा, दोन्ही बाबू अनसेफ, दोन्ही बाबू unsafe. दोन्ही उपमुख्यमंत्री होय. अनसेफ. म्हणजे उपमुख्यमंत्री पद मिळूनही ते अनसेफ का झाले याचा विचार त्यांनी करावा लागणार. काय म्हणते केपेचा केपे इज वॉज अ शॉकर फॉर मी ऑल्सो. हांव जेन्ना डेटा घेवन बसलो, एक डेटा जर हांवें 6 काय 7 फावटी जर तपासून पळयला जाल्यार तो डेटा केपेचो. आणि स्ट्रॉंग अंडरकरंट आसा. एक गजाल दिसता की ते आसा किशोर, की ज्या लोकांचे परसेप्शन ते सरकार म्हण आसा आणि त्या मतदारसंघा भितर जर सरकारा विरुद्ध राग आसा तो राग दोन्ही कडेन रिफ्लेक्ट जाल्लो दिसता. आमदारा विशींची नाराजी आणि सरकारा विशींची नाराजी ते केप्यां भितर दिश्टी पडटा. जे बाबूच्या विशीं थंय दिश्टी पडटा की सरकार कोण, तूं सरकार. सो फाल्यां कितें जर लोकांक जर सरकाराचे राग आसा, राग कोणाचेर, तुजेर, बिकॉज यू आर दी गव्हर्मेंट. सो ही जी गजाल आहा पळय ही कन्सिस्टंटली हांगा स्ट्रॉंग अंडरकरंट जे आसा, आनी अंडरकरंटा पुरती ना ते ओपनली लोक उलयतात. पण प्रमोद मला एक सांग, झेडपी निवडणूक झाली, त्याच्यानंतर म्युन्सिपालिटीची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकीत बाबू कवळेकर यांनी एक हाती आपल्या उमेदवारांना तिथं निवडून आणलं. म्हणजे त्यावेळेच्या निवडणुकीत बाबू कवळेकरांना पाठिंबा देणारे लोक त्यांच्याबद्दल इतकी नाराजी कशा काय धरून आहेत? एक गजाल कितें दिसता किशोर, की विधानसभा म्हणटना लोक एक लार्जर पिक्चर पळयतात आणि ते लार्जर पिक्चरांतल्यान लोकांनी हांगा जाप दिल्यात. ओके. आणि ते लार्जर पिक्चर कितें की ते झेडपी वॉज अ विचित्र सारकें आणि म्युन्सिपालिटी वॉज विचित्र. कोविडाचें वातावरण आशिल्लें, एकदां निवडणूक कॅन्सल जाली, मागीर निवडणूक परत हें जाली. काँग्रेसीचेंय तशें कन्सॉलिडेशन कांय जायनाशिल्लें जें तुका जातना दिसता फाटली 1-1.5-2 म्हयन्या भितर तुका लोक जॉयन जातना दिसतात न्ही तुका. तसलें कांय तुगेलें तें हें नाशिल्लें. सो वारें तयार जाता पळय, तेन्ना तें वारें तयार जाता तेन्ना कोणाक घेवन तें वारें कोणाक तारतले आनी कोणाक मारतले तें पळोवचें पडटा. हांगा जो अंडरकरंट दिसता तो दोन्ही दिसता. म्हळ्यार आय डोंट नो डिफेक्शन लोकांनी कितले पॉझिटिव्हली ऑर नेगेटिव्हली घेतला ते. आणि दुसरी गजाल जी आसा ती सरकारा विशीं एक आसा की तूं सरकार पक्षां वतकीर लोकांची अपेक्षा ही महाभयंकर रितीन वाडटा आणि त्यो अपेक्षा जर पूर्ण जाल्यो ना जाल्यार ताजोय नेगेटिव्ह फटको बसता. एक जितली दीस तूं विरोधा आसता तितली तूं सांगपाक शकता हांव बरो मनीस, हांव काम करता, पण कांय गजाली सरकारां असल्यारूच जातल्यो आनी लोक मानून घेतात. एकदां तूं सरकाराक पावलो आनी तोय बी उपमुख्यमंत्री म्हणून पावलो, तरीकय जर तुजी कांय गजाली जाग्यार पडली ना जाल्यार त्यो अपेक्षाय वाडिल्ल्यो असतात आणि तांची नेगेटिव्हिटी खंय तरी फील जावपाक लागता. म्हणजे बाबू कवळेकरांसाठी खूप विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आपण केपेतला दुसरा मतदारसंघ आहे कुडचडे. कुडचडेत 50-50 काय नेमकं? कुडचड्या भितर म्हाका ती 50-50 ह्या कारणा खातीर कारण निलेशाचे थंय दबदबो दिसता. एट द सेम टायम जो कन्विन्सिंग दिसपा जाय आशिल्ली शिफ्ट ती कन्विन्सिंग शिफ्ट दिसना. आणि त्याच बरोबर म्हाका दिसता मायनिंगाच्या इश्यूचो फॉर द फर्स्ट टायम आमी जशें मुखार वतले बाकीच्या मायनिंग मतदारसंघा भितर तुका जाणवपाक लागतलें फर्स्ट टायम मायनिंग बेल्ट रिएक्ट जातना दिसता. सो हांगा निलेशाची नेगेटिव्हिटी म्हणचे पेक्षा ज्या मेजर पोटापाण्याच्या इश्यूचेर जो आमकां दिसता इश्यू खंयचे मेजर लोकांचे पोटापाण्याचेच इश्यू आशिल्ले त्या इश्यूंचेर खंय तरी तुगेले मुखार कांय गजाली जालनाच, फक्त आश्वासनाच मेळ्ळी. ती फिलींग हातूंत भितर प्रचंड जाणवपाक लागता आणि ती अंडरकरंट हांगा फील जाता. जसं कुडचडेचा निष्कर्ष आहे 50-50 तोच निष्कर्ष सावर्डेचाही आहे.
करेक्ट. सो तुका थंय इवन थंय PWD मिनिस्टर आसतना बरोबर. सो तुका तो जो फील आहा तो मायनिंग बेल्ट हांगा खंय सावथाक तुका खूब युनिफॉर्मली रिएक्ट जातना दिसता. तुका प्रसाद गांवकर सेफ दिसता. हा, तो एक आणखी एक इंटरेस्टिंग विषय आहे. प्रसाद गावकर म्हणजे सध्या प्रसाद गावकरची परिस्थिती बिचाऱ्यांची अशी झाली की कुठल्या पक्षात आता जाणार, होय. म्हणजे ते काँग्रेसमध्ये जाणार, आपमध्ये जाणार, आता तर TMC नवीन पर्याय आलाय, होय. गोवा फॉरवर्डचाही पर्याय त्यांच्या समोर आहे. मग एवढं करून प्रसाद गावकर सत्तेत नाही आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद नाही आहे, त्यांच्याकडे कुठलं कॉर्पोरेशन नाही आहे, आमदार म्हणून ते काम करत आहेत. मागच्या ZP मध्ये बाबू कवळेकरांनी सांगेची हे जिंकली, म्युन्सिपाल्टीवरतीही भाजपनं यश मिळवलं. एवढं करून प्रसाद गावकर हे सेफ म्हणून या सर्वेमध्ये दिसत आहेत. काय कारण? एक गजाल तुका जी जाणवता ती म्हळ्यार मायनिंग बेल्ट एक युनिफॉर्मली रिएक्ट जातना दिसता. जे सत्तेर आसात त्यांच्याबद्दल नाराजी, तांचे बद्दल नाराजी, कारण तुम्ही प्रश्न सॉल्व करपाक शकना म्हणून. बरोबर. तो दोष ते प्रसादाक दिवपाक शकना. म्हणून प्रसाद खंय तरी सत्तेच्या भायर आसून ओके. प्रसाद खंय तरी सेफ जाला. जशे 2012 भितर घडये विजय सरदेसायाक जर काँग्रेसीची तिकीट मेळिल्ली, घडये विजय पट्टा आशिल्लो, काँग्रेसीन तिकीट दिलना म्हणून विजय आमदार जालो, अशी जी गजाल आशिल्ली ती हांगा प्रसाद सत्तेर ना म्हणून काय गजाली प्रसादाच्या फावराद वतात अशी हांगा स्पष्टपणान जाणवता. बट एज अ MLA म्हणून प्रसाद सेफ आहेत, परंतु आता ते जे काही निर्णय घेणार आहेत कुठल्या हय पक्षात जाणार ते तांकां that पळोवचें पडटलें. decision may- त्या हातूंत भितर तांकां क्लियरली अशे निर्णय घेवचो पडटलो जो तांगेली ही सेफ्टी Yes. आनी बळकट करता. येस येस एब्सोल्युटली. हय. आता शेवटचा मतदारसंघ आहे तो काणकोण. हय. काणकोणही अनसेफ दाखवण्यात आलेला आहे या सर्वेमध्ये. काय कारण आहेत काणकोण? काणकोणचे म्हाका दिसता अगेन पीपल आर नॉट टेकिंग व्हेरी कायंडली टू डिफेक्शन. ओके. आणि इजदोर फर्नांडीसाचे पयलीं डिफेक्शन काय न्ही, हाजे पयलीं इजदोर फर्नांडीस डिफेक्ट जाल्ले, ताजे उपरांत तेन्ना ते परत डिफेक्ट जाले तेन्ना लोकांनी तांकां सारकी बुद्ध शिकयिल्ली yes. आनी मागीर ऑलमोस्ट 2 ते 3 टर्म ते जिखपाक सुद्धा शकल ना. फाटली खेपेकी ते जिखले बिकॉज ऑफ स्प्लिट इन वोट्स. अशी न्ही की लोकांक इजदोर ओवरवेल्मिंगली जाय आशिल्ले, म्हणजे स्प्लिट ऑफ वोट्स रिजल्ट. आज तर विचित्र परिस्थिती आसा. दुसरी वटेचो कॅन्डिडेट कोण तो खबर ना. बरोबर. जे 3 जाण आसा ते 3 जाण भारतीय जनता पक्षा भितर आसा. पूण लोकांचो जो हे आसा इज व्हेरी व्हेरी क्लियर की सेफ्टी थंय दाखयना. पीपल हॅव नॉट टेकन दीस व्हेरी कायंडली. एक गजाल स्पष्ट आसा. प्रमोद, आपण 40ही मतदारसंघ आता आपण बघितले. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भाजपकडे सध्या 27 आमदार आहेत. ते विधानसभेत त्यांचं बलाबल 28, गोविंद गावडे त्यांचा पाठिंबा आहे. पण 27 आमदारापैकी भाजपचे फक्त 6 आमदार हे या सर्वेक्षणात सेफ असं दाखवण्यात आलं आहे. म्हणजे 21 आमदार हे अनसेफ बनलेले आहेत भाजपचे. आता जी परिस्थिती भाजपवरती आहे तीच परिस्थिती बाकीच्याही पक्षावरती आहे. म्हणजे काँग्रेसचे जर आपण बघितले 5 मतदारसंघ काँग्रेसचे, त्या 5 मतदारसंघात एक दिगंबर कामत आणि आपले रेजिनाल्ड प्रतापसिंग राणे हे 3 जण आपल्याला सेफ दिसत आहेत. परंतु रवी नाईक हे प्रत्यक्षात असणार कुठे हा प्रश्न आहे. रेजिनाल्ड उद्या पक्षात असणार की नाही हा देखील तेवढाच प्रश्न आहे. गोवा फॉरवर्डच्या बाबतीत 2 आमदार अनसेफ आहेत. एक विजय सरदेसाई जर सोडले तर दोन्ही आमदार अनसेफ आहेत. म्हणजे सगळ्याच पक्षांना विचार करण्यासाठी हा सर्वे मला वाटतं खूप उपयुक्त ठरणार आहे. हा सर्वे जर प्रत्येकाने म्हणजे नुसतं हा सर्वे आपल्याला मान्य आहे किंवा मान्य नाही याच्यावरती अवलंबून न राहता काय नेमका हा सर्वे म्हणतो, सेफ जर असतील आमदार तर ते कुठल्या कारणासाठी सेफ आहेत, अनसेफ जर असतील तर ते कुठल्या कारणासाठी अनसेफ आहेत, याचा जर सारासार विचार केला आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जर प्लॅनिंग केलं. प्रत्येक पक्षा खातीर हातूंत टेकअवेज आसात. सर्वे बरोबर काय चुकीचो हाजेर वाद घालचे परस ते जर टेकअवेज जर घेतले जाल्यार म्हाका दिसता प्रत्येकाक ताजो भयंकर फायदो जातलो. बरोबर. म्हणजे ह्या सर्वेक्षणात एक गोष्ट आपल्याला दिसून येते की जनता ही कुठल्याच एका बाजूने आहे किंवा एका पक्षाच्या विरोधात आहे असा विषय नाही आहे. जनता प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक मंत्र्यांचं व्यवस्थितपणे जनतेनं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्यांचं परफॉर्मन्स जनता बारीक नजर ठेवून आहे आणि त्याच्यावरतीच या निवडणुकीत जो काही निकाल लागणार आहे तो निकाल या निवडणुकीत लागणार आहे. प्रमोद, मला वाटतं यापूर्वी 1-2 सर्वे जाहीर झाले होते. त्याच्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीलाही मोठ्या प्रमाणात
लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचेही निष्कर्ष दिसून आले होते. परंतु त्याच्यानंतर स्पष्ट गोव्याच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज घेणारा हा सर्वे ठरलेला आहे. त्यामुळे या सर्वेचा नक्कीच सगळ्या राजकीय पक्षांना फायदा होणार आहे. आता 3 महिन्यात निवडणुका येणार आहेत. 3 महिन्यापूर्वी गोयकरांचा मूड प्रुडंट मीडियाने स्पष्ट करून दाखवलेला आहे. आता हा मूड जर बदलायचा झाला, जे अनसेफ आहेत त्यांना आता कुठल्याही पद्धतीत लोकांना स्वतःची इमेज सेफ अशा पद्धतीनं करायची आहे, तर या 3 महिन्यात असं काय घडू शकतं आणि असं काय घडायला हवं जेणेकरून जे अनसेफ आहेत ते सेफ झोनमध्ये येणार? 2 गोष्टी. वारें खंय व्हांवता तें पळोवचें पडटलें. कारण एक गजाल आमकां कळ्ळी इशूंची पळयली तेन्ना की आमकां वारें खंय व्हांवता हें कळच्या कितलेशेच टायम आदीं राजकीय पक्षांक आनी उमेदवाराक वारें खंय व्हांवता तें कळटा. सो पितृपक्ष जालो. आतां आमी पितृपक्ष हें आमगेलें सामकें म्हत्वाची गजाल ठरता इलेक्शनाच्या टायमार. सो पितृपक्ष आतां परत सोंपता. सो पितृपक्ष परत सोंपतकीर वारें खंयचे वटेच्यान व्हांवता हें म्हाका दिसता पयलीं पळोवचें पडटलें. आनी वारें व्हांवता त्या वटेच्यान सूप धरपेची जी एक कळाशी राजकारण्या कडेन आसता ती हातूंतल्या चडशा अनसेफ हांकां धरची पडटली. दुसरे पक्षाच्या दृश्टींतल्यान पक्षाक आतां ह्यातूंतल्यान म्हाका दिसता तांचे इंटरनल सर्वेंतल्यान कळ्ळां की वारें खंयी व्हांवलें तरी हो उमेदवार जो आसा तो उमेदवारच लोंगडो थारला. सो त्या उमेदवाराक बदलपाच्या दृश्टीनूय म्हाका दिसता कांय मतदारसंघां भितर चांचपणी सुरू जातली आनी तेंय जातलें. सो हे 2 निकश जे आसात, वारें व्हांवता तशें सूप धरप ही एक, आनी वारें व्हांवलें तरी आपलो कॅन्डिडेट तुगेलो टिकपाक शकचो ना, तो व्हांवन वतलो, हें समज म्हाका दिसता ह्या सर्वेंतल्यान मॅक्झिमम प्रत्येक पक्षाक आनी उमेदवाराक येवपाक शकता. खूप चांगली माहिती प्रमोदने या ठिकाणी दिलेली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रुडंट मीडियाने आतापर्यंत जे सर्वे केले ते सर्वे हे अधिकाधिक खरे ठरलेले आहेत. ऑफकोर्स 3 महिन्यापूर्वी हा सर्वे आलेला आहे. त्यामुळे या म्हणून आम्ही हाका प्री पोल सर्वे म्हणतात, आम्ही हाका मूड ऑफ द स्टेट म्हणतात. मूड ऑफ द स्टेट म्हणजे गोयकरांचा मूड नेमका काय आहे हा मूड प्रत्येक राजकीय पक्षांना दाखवण्यात प्रुडंट मीडियानं खूप चांगली भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. आता हा मूड कसा बदलायचा किंवा या मूडचा कसा उपयोग करायचा, कशा पद्धतीनं चुकांची सुधारणा करायची आणि कशा पद्धतीनं पुढचं मार्गक्रमण करायचं, या सगळ्या गोष्टी या राजकीय पक्षावरती अवलंबून राहणार आहेत. आता आपल्याला 2 गोष्टी स्पष्टपणे येणाऱ्या काळात दिसणार आहेत. एक म्हणजे या सर्वेक्षणाचा अभ्यास करून कोणकोणत्या सुधारणा हे वेगवेगळे राजकीय पक्ष करतायत. म्हणजे जे उमेदवार अनसेफ आहेत तिथं दुसऱ्या उमेदवारांना संधी मिळणार का, किंवा जे उमेदवार सुरक्षित आहेत ते पुढच्या 3 महिन्यात सुरक्षितच राहणार आहेत की असुरक्षित बनणार आहेत, या सगळ्या गोष्टी या येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. प्रुडंट मीडियाच्या या सर्वेक्षणानं या खऱ्या अर्थानं गोव्याच्या राजकारणाला आणखी इंटरेस्टिंग मोड दिलेला आहे. या इंटरेस्टिंग मूडमध्ये हे राजकारण नेमकं पुढे कसं जातं आणि येणाऱ्या विधानसभेत कुठला पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरतो, कुठल्या पक्षाचं सरकार येतं आणि कुठले आमदार निवडून येतात आणि किती आमदार हे घरी जातात, या सगळ्या गोष्टी या येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. खूप खूप धन्यवाद प्रमोद. खूप उपयुक्त आणि सविस्तर अशा पद्धतीची माहिती आणि सविस्तर सर्वे रिपोर्ट आपल्याला एक्सप्लेन करून प्रमोदनं सांगितलेला आहे. अशाच पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम या पुढच्या काळातही आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.